ची वार्ता शुभ ऐके जे विमाता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं. माया हो, तुम्ही बहुसंख्येने आहात म्हणून हा भंग घेतला बरं का. आणि आता नवरात्र चालू आहे, आईचाच उत्सव चालू आहे म्हणून आईबद्दल फारसं बोलावं म्हणून हा भंग घेतला. मग माणसानं उठून जावं असंही नाही हा, माणसाचं बी आहे लक्षात ठेवा. म्हणून पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना प्रमोद महाराज, आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. गातानाही मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं. बरोबर आहे ना. प्रसन्नता नसेल तर मग ते आवडेल का? आवडणार नाही. प्रसन्नता नसेल तर मग कंटाळवाणं होईल ना. म्हणून ऐकतानाही प्रसन्न असावं आणि गाताना सुद्धा प्रसन्न असावं. गाता ऐकता हरिगुण. हे जर कळलं नसेल देवा तर हरीण माहिती आहे सर्वांना. हरीण माहिती आहे का? हो नाही काहीतरी बोलत चला. हरीण माहिती आहे सर्वांना. आपल्याला लहानपणी दाखवायचे ते नाही हा. लहानपणी म्हणायचे हरीण दाखवतो आणि कानाला धरून उचलायचे आहे का नाही. आपल्या जंगलामध्ये हरीण असतं बघा. पारद्याला हरणाला पकडायचं असेल तर पारदे हरणाच्या पाठीमागं कधी पळत नाही. मग त्याजवळ एक बिन नावाचं वाद्य असतं. तो झाडावर बसतो आणि बिन वाजवत राहतो आणि त्या बिनेचा नाद ऐकण्यासाठी आसुसलेला आतुरलेला हरीण त्या बिनेच्या नादाकडे आकर्षित होतं आणि शांतपणे त्या झाडाखाली बिन ऐकत राहतं. तेवढ्यात पारधी भात्यातला बाण काढतो आणि त्या हरणाला मारतो. पण ते पडलेला हरीण त्या पारध्याला म्हणतं, दादा माझा काही दोष नसताना तू मला मारलं. आता मारलं याच्याबद्दल तक्रार नाही, मारलं याच्याबद्दल तक्रार नाही. कधी कधी काही माणसाला तक्रार नसताना मारल्या जातं बरं का. मारलं याच्याबद्दल तक्रार नाही, पण जोपर्यंत माझ्या शरीरात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत संतोष महाराज तुझं बिन वाजवणं बंद करू नको. नादी लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. हे जर कळलं नसेल देवा तर कासवीन माहिती आहे सर्वांना. कासविनीला स्तन नसतात हा. कोणी म्हणाल कासविनीला जर स्तन नाही तर तिच्या पिलाला दूध कशातून मिळतं? तर कासवीन आपल्या पिलाला दूधच पाजत नाही. मग लेकराला दूध नाही मिळाल्यावर लेकरू जगल का माय? लेकराला जगण्यासाठी काय पाहिजे? दूध पाहिजे. मग ते बघा, लेकराला जगण्यासाठी दूध पाहिजे. मग कासवीन तर आपल्या पिलाला दूधच पाजत नाही. अहो स्तनच नाही तर दूध पाजण्याचा प्रश्नच नाही ना. मग कासविनीचं पिलू कशावर वाढतं? कासवीन आपल्या पिलाकडं फक्त प्रेमानं पाहते आणि पिलू आपल्या आईकडं प्रेमानं पाहतं आणि त्या नजरेतून मिळालेल्या प्रेम पाहण्यावर ते पोरग जगत राहतं. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय, किंवा कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटे अंग संगे. दुधाची आणि त्याच्या आयुष्यात भेट नाही हा. कासविनीनं पोराकडं प्रेमानं पाहावं, त्याचं पुष्टी त्याच्यावर होत राहते. तसं बाळू मामानं ज्याच्याकडं प्रेमानं पाहिलं त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. बाळू मामाची कृपा दृष्टी त्याच्यावर पडली, माऊलीची कृपा दृष्टी ज्याच्यावर पडली. आता आमच्यावर माऊलीची कृपा दृष्टी पडल्यामुळे आज आम्ही इथे आहे ना. ज्ञानोबा रायांची कृपा दृष्टी मोतीराम महाराज पडावी, मोतीराम महाराजाची कृपा दृष्टी मोतीराम महाराजावर पडावी. बरोबर आहे ना. मारोतराव महाराजाची कृपा दृष्टी माणसावर पडावी. अग्निसंत माधव बाबाची कृपा दृष्टी आपल्यावर पडावी. भगवान बाबाची कृपा दृष्टी आपल्यावर पडावी. ज्याच्यावर साधूची कृपा दृष्टी होते त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. महाराज लक्ष देऊन ऐका. सर गाडीत येता येता मला बोलले, महाराज तुमच्यासारख्या साधू संतांचे पाय घराला लागल्यामुळं माझं कल्याण झालं. हे दवणे सरांचे गाडीतले शब्द आहेत बरं का. आज साधू संतांच्या पदस्पर्शानं कुणाचं कल्याण झालं नाही, लक्षात ठेवा बरं का. म्हणून महाराज म्हणले ती कृपा दृष्टी. कासवीन फक्त पिलाकडं प्रेमानं पाहते आणि त्या नजरेतून मिळालेल्या प्रेम पाहण्यावर ते पोरग जगत राहतं. महाराज म्हणतात तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठाला विठाला पूर्ण अभंगात एक सिद्धांत आहे. जास्त अवघड सांगणार नाही, सोपं सोपं सांगतो. पूर्ण अभंगात संतोष महाराज एक सिद्धांत आहे आणि एक सिद्धांत पटवून देण्याकरता तुकाराम महाराजानं 3 दृष्टांताची नियुक्ती केलेली आहे. सिद्धांत आहे दुसऱ्या चरणात पांडुरंग महाराज तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. त्याच्यासाठी पहिला दृष्टांत आहे आईचा आणि मुलाचा. ऐकताय ना माया हो. पहिला दृष्टांत आहे आईचा आणि मुलाचा.
दुसरा दृष्टांत आहे हरणाचा आणि पारध्याचा, आणि तिसरा दृष्टांत आहे कासविनीचा आणि तिच्या पिलाचा. या तीन दृष्टांताच्या माध्यमातून एक सिद्धांत पटवून देण्याचं काम तुकोबाराच्या अभंगामध्ये करतायत. परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा नाही. परमार्थ विषय आहे मनाचा. माझ्याकडे लक्ष द्या. परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो तो सुद्धा मनासाठीच. लोक म्हणतात परमार्थात आल्यानंतर हा माणूस बदलला, परमार्थात आल्यानंतर हा माणूस बदलला. मग त्याला काही शेपूट फुटते का? परमार्थात आलेल्या माणसाला काही शिंग फुटतात का? नाही, त्याला शेपूटही फुटत नाही आणि त्याला शिंगही येत नाही. मग परमार्थात आल्यानंतर होतं काय? परमार्थात आल्यानंतर मनात परिवर्तन होतं आणि मनात परिवर्तन होण्याकरता परमार्थ आहे. लक्ष देऊन ऐका बरं. मनात परिवर्तन होण्याकरता परमार्थ आहे, पण करावा लागतो मनानेच, हे महत्वाचं आहे. माय हो, तुम्ही शेतात गेल्या आणि तुम्ही शेतात गेल्यावर जर तुमच्या पायात काटा मोडला तर तुम्ही सुई आणायला घरी येता का? बोला ना माय हो, बोला. सुई आणायला घरी येता का? नाही. मग शेतातला दुसरा काटा घेता आणि काट्याने, बोला बोला, काट्याने जमतं तुम्हाला? काट्याने काटा काढता, बरोबर आहे का नाही? लक्ष देऊन ऐका बरं का. मग मला सांगा, एका काट्याचा त्रास कमी व्हावा म्हणून दुसऱ्या काट्याचा आपण काय केला? आधार घेतला. म्हणजे काट्याचा त्रास कमी करण्यासाठी जसा काट्याचा आधार घेतला तसं मनाला देवाकडे नेण्यासाठी मनानेच भगवंताला भजायचं. तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मजे एकाते, मयेव मना अधस्व मय बुद्धी निवेशे आणि विशिष्ट शिमयेव अथोर्धव न संशय. हा पहिल्यांदा तुझं मन मला दे. मग एक मन म्हणतं चला सानप महाराजाचं कीर्तन आहे, दुसरं मन म्हणतं हे कीर्तन ऐकून कोणाचं चांगलं झालं, तिसरं मन लगेच म्हणतं अरे नाही कीर्तन ऐकायचं तर आपण लांब उभे राहू, लोक चांगल्या चांगल्या चपला घालून येतात, बरोबर आहे ना, एखादी घालून घरी जाऊ. दुसरं मन लगेच म्हणतं नको नको नको, कोणी पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा होईल. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. एक मन म्हणतो हो खोटं आहे का त्या महाराजाचं, दुसरं मन लगेच म्हणतं अरे खरं आहे पण कोण ऐकायला लागलं, तिसरं मन लगेच म्हणतं अरे बिघडले एका कीर्तनात, त्याचे धंदे जे सांगायचे नाही सांगतील तर काय खातील. बघा, म्हणजे कीर्तन नसल्यावर काय महाराज फाशा थोड्याच घेणार आहे, बरोबर आहे. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. एखाद्या माणसाला जर म्हणलं माळ घाला, ते म्हणतं बरं ऐकलं तुमचं घातली माळ. काय म्हणतं? ऐकलं तुमचं घातली माळ. मग बोकडे का नांगराला चालणार आहेत का? बाबा बाबा, काय व्यापक विचार आहेत यांचे बघा. आता त्या बोकड्याचं बोकड्या पाहून घेईल, बरोबर आहे. पण आपुली आपण करा सोडवण. बोकड्याचा काय विचार करायचा, आपण माणूस आहेत ना. विठाला विठाला. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. इथल्या इथं मनाचं द्वंद्व युद्ध चालू होतं बरं का. एक मन महाराजाच्या साईडनं उभं राहतं की दुसरं मन लगेच अपोजिट तयार होतं, अरे नाही 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 हे असं असेल, बरोबर आहे. हा मनाचा स्वभाव आहे. मग हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. महाराज म्हणले का तयार होत नाही? चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ने वायू रिव सुदुष्करम. या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशाला नाही? पांडुरंग महाराज याला जायला आणि यायला वेळ लागत नाही. मन चंचल चपल जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. मन चंचल चपल जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. मन चंचल चपल किंवा बहुत चंचल चपल, जाता येता न लगे वेळ. या मनाला कुठे जायला आणि यायला वेळ लागत नाही. ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं. जितना इसे समझाओ उतना ही मचल जाए. सच कहता हूँ सच कहता हूँ सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए.
राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए, सच कहता हूँ सच कहता हूँ सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. ए मन बडा चंचल आहे. महाराज म्हणले या चंचल मनाला धरिताही परी आवरे ना. काय काय सांगू, लक्ष द्या बरं का माझ्याकडे. मन किती चंचल आहे. आता इथल्या इथं सांगतो तुम्हाला मी. त्या मॅटवर बसलेलं असलं तर त्याला छिद्र तरी पाडल. मनाचा स्वभाव बघा. काय काय करीतो या मना, काय काय करीतो परी नाही के नारायणा, करुण जाती करुण विवंचना, करी विवंचन नेवोनी पतना जरी, नेवोनी पतना द्रिली, काय काय करीतो या मना, काय काय करीतो या मना, परी नाही के नारायणा, परी नाही के नारायणा, करुण जाती करुण विवंचना, करुण जाती करुण विवंचना, नेवोनी पतना भलतिया सवे धावे सैराट. काय काय करीतो या मना, परी नायके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले, भलतिया सवे धावे सैराट. अर्ची भलतिया सवे धावे सैराट. बरोबर आहे का नाही. बरं लक्ष देऊन आहे का बरं का. महाराजाचा हा मनाचा स्वभाव आहे. तुम्ही बघा ना, मॅटवर बसले तर त्याची दोरी तरी काढली, खालून दगड असला तर त्याला वर तरी करण त्या मॅटवरून. बरं का स्वभाव मनाचा कसा आहे. हे फुलं चुरगाळलेले असेल तर त्याला अजून बारीक करण. मनाचा स्वभाव. शेजारच्याला चिमटा तरी काढन. लक्ष द्या बरं का. आता या बाया कीर्तनात जरी बसलेल्या असल्या तर शेजारनी जी साडी घेतात, माय कोण्या दुकानावरचं सूत हेव इथल्या इथं बरं का. तू दुकानावर कामाला कोण नाही राहिली. हा मनाचा स्वभाव आहे. आता ह्या काही बाया गडबडीने निघाल्या ना, आता लांबून आल्यात बिचाऱ्या. मग कुलूप लावलं पण झटका द्यायचा विसरला. त्यांना इठा आठवतंय, कुलूप लावलं पण झटका द्यायचा राहिला. ते इथून घरच्या कुलपाला झटका देतात. काही काहीचं कीर्तन त्या झटक्यात निघून जातं. मनाचा स्वभाव कसा आहे बघा. माणसं बहिर दिशेला गेले तरी शांत बसत नाहीत. बाथरूमला बहिर दिशेला गेले तरी शांत नाही बसत. काडी घेतात आणि जमीन उकरतात. एखादा जर म्हणला काय करायला, तो म्हणतो उद्या पेरायचंय, ओल कुठपर्यंत पाहतो. चळ न मोडे काडी, हागताही खोडी, चळ न मोडे काडी. एक क्षण मन शांत राहत नाही. एक क्षण. या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशाला नाही. बोलत चला. इथून पुण्याला जायचं असेल एसटीनं तर अंदाजे किती तास लागतात. अंदाजे 10 ते 11 तास. बसनं जायचं असेल तर बरोबर. स्वतःच्या गाडीनं जायचं असेल तर आम्ही 7 तासात इथून पुण्याला जाऊ शकतो. पण इथून पुण्याला जायचं जर विमानाची व्यवस्था असती तर किती वेळ लागला असता. 1 तासाचा. आणि घोटक्याला विमानतळ होणार आहे. नाही मी जबाबदारीनं बोलतो, मी खोटं बोलणार नाही. घोटक्याला एवढं राम मंदिर होऊ शकतं. बरोबर आहे ना. 101 फुटाचं राम मंदिर जर होऊ शकतं तर आता काय सांगायचं महाराज. बरोबर आहे. घोटक्याला विमानतळ होणार पण मी मुख्यमंत्री झाल्यावर. तुम्ही करा, आम्ही कामाने उत्तर देऊ अध्यक्ष महोदय. टीकेत वेळ घालवून आमचा धर्म नाही. टीका करणाऱ्यांना लखलाभ आहे. आम्ही काम घेऊन जनतेच्या समोर जाऊ आणि 2024 जिंकून दाखवू अध्यक्ष महोदय. असंच असतं ना. बरोबर आहे का नाही. विमानाची व्यवस्था असती तर 1 तासाचा वेळ लागला असता. बोला. पण मनाला पुण्याला जायला किती वेळ आहे. पुणे मनेपर्यंत गेलं आणि सारसबाग फिरून पुन्हा मंडपात आलं.
मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही. महाराज म्हणले या मनाला देवाकडे आणायचं असेल तर लक्ष देऊ नका बरं का. मन करा रे प्रसन्न मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण सर्व सिद्धीचे कारण आम्हा मोक्ष अथवा बंधन मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते सुख समाधान इच्छा सुख समाधान इच्छा ते समाधान इच्छा ते मन करा रे प्रसन्न 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 सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते सर्व काय असेल तर मनावर अवलंबून आहे. बघा बरं का पण मनाचा स्वभाव कसा आहे. माझ्याकडे लक्ष द्या, ऐकताय ना तुम्ही. मनाचा स्वभाव कसा आहे बघा. माळ जपताना कुठं बी जातं आणि पैसे मोजताना एकाग्र होतं. कळलं माझं बोलणं तुम्हाला. माळ जपताना कुठं बी जातं आणि पैसे मोजताना एकाग्र होतं. हा मनाचा स्वभाव आहे. कीर्तनात कुठं बी जाऊन येतं आणि पिक्चर पाहताना एकाग्र होतं. बघा पिक्चरमध्ये जर असं लेकरं बिकरं बोलले ना, माय फटकन ठोका देते त्याला. अरे मुका मर ना पाव दे ना. बरोबर आहे ना. लक्ष दे नाही का. हा स्वभाव आहे. मनाला आवडणाऱ्या गोष्टी जर कोणत्या असतील लक्ष द्या बरं का. देवाकडे जायला मन लवकर तयार होत नाही. देवाकडे जायला मन तयार होत नाही म्हणून अमृताहुनी गोड नाम तुझे देवा पण मन माझे केशवा कावाने घे. जीवे गोड तीन अक्षराचा रस अमृत जयास पिके पुढे. नामामृत गोडी वैष्णवा लादली. नामामृत म्हणतात. किती गोड गोड तुझे नाम 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 माझ्या विठ्ठला 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 किती गोड गोड तुझे नाम 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 माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला किती गोड गोड तुझे नाम